बाहेरून इतके महागडे केक का आणायचे जर घरी इतक्या सोप्या पद्धतीने इतका हेल्दी आणि टेस्टी केक बनत असेल तर. आणि हा केक मी ना पातेल्यात बनवलेला आहे बरं का. तुम्ही कुकर किंवा कढईमध्ये पण बनवू शकता. तर केक बघा किती छान, किती जाळीदार आणि सॉफ्ट बनलेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. बारीक किंवा मोठा कुठलाही रवा चालेल. त्याचबरोबर अर्धा कप साखर घेतलेली आहे. आणि आता आपल्याला फुल फॅट मिल्क घ्यायचा आहे 3/4 कप. इथे मी 1 कप घेतलेला आहे, पण त्यातलं 3 ते 4 चमचे दूध आपल्याला ठेवायचं आहे. तर आता हे सगळं छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा दूध, साखर आणि रवा मिक्स झालेला आहे. तर हे रेस्ट साठी ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिट. आणि रेस्ट दिल्यावरती बघा आपला रवा छान असा मऊ झालेला आहे. तर आता मी एक पातेलं प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे केक टिन पण तयार करत आहे. तर मी केकच बनवते त्यामुळे माझ्याकडे केक टिन आहे, पण तुमच्याकडे जर केक टिन नसेल ना तर कुठलंही स्टीलचं पातेलं किंवा टिफिनचा डब्बा वगैरे पण तुम्ही घेऊ शकता. आता बटर पेपर माझ्याकडे नेहमी असतात त्यामुळे मी बटर पेपर टाकलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर त्याऐवजी कुठलाही डबा जो घेताल त्याला तुम्ही आतून छान तेल लावायचंय. त्यानंतर गव्हाच्या पिठाने डस्टिंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये रवा, साखर आणि दुधाचं मिश्रण टाकायचं. त्याचबरोबर 1/4 कप कस्टर्ड पावडर टाकायची. या पावडर मुळे ना केक खूप छान लागतो, अगदी वेगळी याची टेस्ट आहे. एकदा तुम्ही अशा पद्धतीने केक नक्की ट्राय करा. आता इथे त्याचबरोबर मी 1/4 कप तूप घेतलेला आहे. जर तूप नसेल तर तुम्ही तेलामध्ये बनवला तरीही चालेल, किंवा अजून रिच टेस्ट बनवायची असेल तर अनसॉल्टेड बटर घेतलं तरीही चालेल. आता हे सगळं ना 1 मिनिट आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला फिरवल्यानंतर मी परत त्याच मिक्सिंग बोल मध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना चेरीज टाकलेले आहेत बारीक कट करून. तुम्ही चेरीच्या ऐवजी ड्राय फ्रूट किंवा टूटी फ्रुटी पण टाकू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल. मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी ऍड केलेला आहे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि विनेगर. आता तुमच्याकडे जर विनेगर नसेल ना तर एकदम घट्ट दही 3 चमचे टाकले तरीही चालेल. आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर जास्त वेळ नाही लावायचा, एकदम फटाफट मिक्स करायचं आणि केक टिन मध्ये हे मिश्रण ट्रान्सफर करायचं. आता पातेलं तर मी अगोदरच प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं होतं. पातेल्याच्या ऐवजी तुम्ही कुकर किंवा कढई पण घेऊ शकता. कुकर जर घेतला तर त्याची आपल्याला शिट्टी काढून ठेवायची आहे. तर बघा सगळं मिश्रण मी ट्रान्सफर केलेलं आहे. आता केक आपला अजून रिच आणि टेस्टी बनावा आणि हेल्दी बनावा यासाठी मी इथे भरपूर असे वरून ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. आता तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसेल ना तर तेही स्किप केले तरीही चालेल. आता हे आपल्याला प्री हिटेड पातेल्यामध्ये ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेम वरती याला 15 ते 20 मिनिटं बेक करायचं. तर बघा एकदम लो फ्लेम वरती मी 20 मिनिटं ठेवलेलं होतं. एकदा टूथपिकने किंवा नाईफने केक चेक करायचा, टूथपिक इन्सर्ट करायची आणि जर ती क्लीन निघाली तर समजायचं आपला केक बनलेला आहे. तर आता इथे मी गॅस बंद करून केक काढून घेतलेला आहे आणि 15 ते 20 मिनिटं परत एकदा याला रेस्ट साठी ठेवायचंय, म्हणजे हा केक पूर्णपणे थंड होईल. तर बघा केक ना थंड झालेला आहे. आता चाकूने याच्या एजेस लूज करायच्या, म्हणजे केक टिन मधून खूप पटकन केक सेपरेट होतो. तर बघा आपला केक तयार आहे. तर एकदा या अशा हेल्दी आणि टेस्टी केकची रेसिपी नक्की ट्राय करा. मला हा केक खूप आवडेल आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.